अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. तर हा पिरियड कुठला आहे नक्की, म्हणजे जानेवारी टू डिसेंबर कुठल्या पिरियड मध्ये पीक? इराणचं एका मार्केट मी तुम्हाला सांगू शकतो की इराणमध्ये जुलै नंतर विंटर चालू होतो. बर, तर इंडियामधनं किती % माल जातो इराणला? ऑलमोस्ट 10% पण नाही आहे मार्केट. पुढं फ्युचरमध्ये वाटलं की इराण कॅप्चर करायचं किंवा तिथं कंपनी काढायचं आहे, तर तुमचा सपोर्ट कसा असणार आहे कंपनी काढायला तिथं? आपण त्यांना तिथं जो सपोर्ट लागेल ते देऊ शकतो, म्हणजे ॲडव्होकेट असतील, डॉक्युमेंट. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझं नाव शुभम रोडे. आज आपण इथं आलेलो आहोत दुबईमध्ये आणि स्पेशली आपल्यासोबत एक गेस्ट आलेत, अमित सर, जे इराणमध्ये बेसिकली काम करतात. इराणमध्ये बनानाज आणि बऱ्याच प्रोडक्ट्समध्ये काम करतात. त्यांच्याकडनं सगळी प्रोसेस जाणून घेऊया आणि आपले स्टुडंट स्पेशली जेवढे काही इथं आलेत तर त्यांना या गोष्टी समजतील की आपण इराणमध्ये कसं मार्केट कॅप्चर करू शकतो, किंवा तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत एक्सपोर्ट रिगार्डिंग, जेव्हा फ्रेशर एक्सपोर्टर म्हणून स्टार्ट करताय तर त्या सगळ्या प्रोसेस आपण समजून घेऊया. सर्वप्रथम वेलकम सर. आपल्या टीम आहे, म्हणजे ऑलमोस्ट जे नवीन एक्सपोर्टर आहे इथंपर्यंत आले, दुबईपर्यंत एक नवीन ऑपॉर्च्युनिटी घेऊन की कुठल्या प्रोडक्टमध्ये करता येईल किंवा तुमच्याकडनं काय हेल्प होईल. तुमचा शॉर्टमध्ये एक इंट्रो द्या, म्हणजे लोकांना एक्सप्लोर होईल बऱ्याच. माझं नाव आहे अमित तोरसे. मी ॲक्च्युली पुण्यावरून आहे आणि माझ्या फर्मचं नाव आहे प्रिमिसिया इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड. ओके, आम्ही ह्या बिझनेसमध्ये आलो म्हणजे आपल्याला माहिती आहे पॅन्डेमिक टाईमच्या वेळी आपले जॉब्स वगैरे चालू होते, पण प्रॉब्लेम चालू होते. त्यानंतर असेच मित्र आम्ही बसलो होतो सोसायटीमध्ये. त्यानंतर आपण काय करू शकतो, तर त्यातून आम्ही ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसमध्ये टर्न झालो. तर माझे 2 पार्टनर आहेत. एक IT IT हेड म्हणून एक वर्किंग करतो, दुसरा एक आहे तो कृषी अधिकारी आहे, आणि मी फुल टाईम ह्यामध्ये वर्किंग करतो, बिझनेस डेव्हलपमेंट बघतो. तर लास्ट 3 वर्षापासून आम्ही बिझनेस इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो. तर त्याच्या आधी आम्ही SK ब्रँड आहे, तुम्हाला माहिती असेल, बनानामध्ये SK आहे, मिओ आहे, त्यांच्यासाठी आम्ही पॅकिंगचं काम करत होतो, स्मॉल लेवलला करत होतो. त्यानंतर म्हटलं आपण दुसऱ्यासाठी काम करतो, मग आपल्यासाठी का करू नये. मग आम्ही स्वतःचं ब्रँड मी व्हिजिट केली इराणमध्ये, माझ्यात थोडे कॉन्टॅक्ट्स होते. त्यानंतर आम्ही स्वतःचा ब्रँड रजिस्टर केलेला आहे. प्रिमिसिया आणि सार असे 2 ब्रँड आहेत, आणि त्यापासून आम्ही आता लास्ट 2.5 वर्षापासून आम्ही स्वतःच्या ब्रँडवर काम करतो आहे. आणि मेन आमचा बिझनेस आहे तो बनाना एक्सपोर्ट आहे. बनाना एक्सपोर्टमध्ये आमचं स्टेबल झाल्यानंतर आम्ही लास्ट 1.5 वर्षापासून कम्युनिटी आम्ही दुसऱ्या कम्युनिटी पण चालू केलेल्या आहेत. जसे की आपल्याकडे कोकोपीट आहे. कोकोपीटमध्ये जास्त लोक वर्क नाही करत आहे, तर ते एक कम्युनिटी आपल्यासाठी चांगली आहे. ते आपण एक्सपोर्ट चांगल्या प्रकारे गल्फ कंट्रीला करू शकतो. कोकोनट आहे, बनाना तर आहेच आहे, आणि इकडून आपण कॅटल फीडसुद्धा तिकडून करू शकतो. टी पावडर आहे, आणि इकडून आपण इराणवरून ॲपल सीझनमध्ये ॲपल चांगले करू शकतो, ग्लास करू शकतो, किवी करू शकतो. तर हा आमचा बिझनेस आता बाटीन हे चालू आहे सध्या. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे विचारायचं? माझं एक बेसिक सांगा सर, की बनाना जो आहे इंडियामधनं पॅकेजिंग झालं, कोल्डमध्ये ठेवणं झालं, प्री कोल्ड, त्यानंतर कंटेनर स्टफिंग, त्यानंतर कंटेनर पोर्टवरनं इराणला जाणार, इराणमध्ये तुमचा काय रोल असणार, एक स्टेप कशी चालते नक्की? ॲक्च्युली कसं आहे की आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जास्त करून बनाना टेंभुर्णीचा आहे. बरोबर, सोलापूर, बेळगाव 3 ठिकाणवर नाही. त्यामध्ये टेंभुर्णी बनायला जास्त डिमांड, कारण त्याची सेल्फ लाईफ चांगली आहे. तर आपण स्वतः तिकडे टीम, आपल्या स्वतःच्या टीम आहेत, पण बऱ्याचपैकी टीम दुसऱ्या पण टीम मिळून पॅकिंग करून देऊ शकतात. ओके, तर आपली तिथं टीम आहे, तर ती गार्डन आउटसोर्स म्हणजे सोलापूरवरूनच मॅक्झिमम मॅक्स आपण टेंभुर्णीवरून करतो. आपले तिथं 3 टीम आहेत, स्वतःचं गोडाऊन आहे, स्वतःचं ऑफिस आहे. तर एक टीम आहे ती गार्डन म्हणजे फाइंड आउट करते, गुड रेट वगैरे फायनल, म्हणजे मटेरियलची क्वालिटी वगैरे चेक करते. हा, म्हणजे पल्प किती आहे, किती त्या गार्डन पल्पिंग सगळं, किती माल निघेल. ओके, आणि आता याचा बेस काय, म्हणजे किती केजीचा बॉक्स तुम्ही पाठवता, किती इराणला काय ॲक्च्युअली? इराणवारी कसं आहे की 2 फॅक्टर आहेत, एक 13 kg आहे आणि 13.5 kg. ते डिपेंड ऑन कस्टमर आहे आणि रेटवर आहे, पण मोस्टली 13.5 kg नेट वेट आणि 14.5 kg
बॉक्स कार्टूनचं वेट अप्रॉक्स 900 ग्राम ते 1 किलोपर्यंत आहे. ओके. तर 14.5 kg बॉक्स चालतो इराणमध्ये. गुड. आणि किती बॉक्सेस टोटल बसतात कंटेनरमध्ये? 1540 बॉक्स एक कंटेनरमध्ये बसत आहेत. म्हणजे 1540. यामध्ये 20,700 हे नेट वेट असतं. ओके. आणि बरेच लोक बॉक्सेसमध्ये काम करतात, तर सर त्यांना म्हणजे आपण खाली लेअर कुठल्या एक्स्ट्रा प्लायची घेतो का, किंवा वरच्या लेअर कमी प्लायच्या? कसं आहे का, आपण बनवण्यासाठी कॉस्टिंग बरंच देतो, पण बरेच लोक काय होतात, नवीन येतात एक्सपोर्टमध्ये आणि बॉक्सच्या पाठीमागे काही कॉस्टिंग सेव्ह करायला जातात. आणि बनाना आपण स्टफिंग केल्यानंतर इराणमध्ये उतरण्यात म्हणजे आपण कटिंगला 3 ते 4 दिवस जातात. तिथून 1 दिवस जातो आपल्याला JNPT पोर्ट. परत JNPT पोर्टमध्ये 2 दिवस लागतात क्लिअरन्स वगैरे. तिथून बोर्डवरून इथे यायला 7 to 8 days. ओके. देन इराणमध्ये एक सिस्टम आहे, सीप आल्यानंतर 3 दिवसांना अनाऊन्स होते. ओके. तुम्ही 3 दिवसांनंतर अनाऊन्स होते की तुम्ही रिलीज करू शकता. म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 20 म्हणजे दुबईपेक्षा जरा जास्त लागतं इराणला. ओके. तर 15 ते 20 days लागतात. बरं. आणि एका बॉक्सवर आपले नाही म्हटलं तरी 7 बॉक्स 7 लेयर्स असतात. 7. तर त्या खाली बॉक्सवर वेट ऑलमोस्ट नाही म्हटलं तर 105-110 kg. ओके. तर खालचे बॉक्स डॅमेज बरेच होतात. त्यामुळं बॉक्स 5 प्लाय खालचा तेवढा लेअर बॉटम स्ट्रॉंग. अच्छा. आणि 3 आता आपण बघितलं बरेचसे चिली किंवा हे तर नॉर्मल सगळ्या नॉर्मल आहेत, पण बनानाच्या बाबतीत तेवढा एक स्पेशली बनवण्याचं वेट आहे ना, कारण एका बॉक्समध्ये तुमचं 14.5 kg ग्रॉस वेट आहे. राईट. त्यावर 7 बॉक्स बसतात. आणि सर हा पिरियड कुठला आहे नक्की, म्हणजे जानेवारी टू डिसेंबर कुठल्या पिरियडमध्ये पीक? इराणचं मार्केट मी तुम्हाला सांगू शकतो की इराणमध्ये जुलै नंतर विंटर चालू होतो. बरं. विंटर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर पासून आता विंटर चालू होतो आणि विंटरमध्ये कन्झम्पशन जास्त असतं बनानाचं. म्हणजे पीक पॉइंट आहे मार्च पर्यंत असतो. आणि महाराष्ट्रात कुठला टाइम आहे पिकण्याचा बनाना जास्त प्रमाणात? आता सध्या नवीन क्रॉप आताच चालू लागलेले. आता दोन्ही सीझन एकच मॅच. आता नवीन जे एक्सपोर्टर उतरणार आहेत बनानामध्ये, तर त्यांनी क्वालिटीमध्ये काय बघितले पाहिजे गोष्टी, जे की बनाना असंच पाहिजे इराणला अशा पद्धतीनं जायला पाहिजे? त्यामध्ये आपल्याला एक पल्प बघावं लागते आणि क्रॉप किती वीकचा आहे. बरं. ते वीक आपल्याला माहिती पाहिजेत. दुसरी जे क्रॉप आहे त्यामध्ये मिक्स नाही पाहिजेत. कारण बऱ्याच गोष्टी काय होत आहेत की माझ्याकडे आता 1 एकर आहे, मी काही रोप लावलेले आहेत आणि मला शॉर्ट पडलेत रोप. मग मी काय करतो, काही जैनचे रोप यूज करतात आणि जे शॉर्ट पडलेत मग कुठले तरी दुसरे क्रॉप यूज करतात. मग ते आपल्याला माहिती नसतं ज्यावेळी आपण कटिंग करतो त्यावेळी. पण ज्यावेळी रॅपनिंग होतं इराणमध्ये त्यावेळी तिथं त्यांना प्रॉब्लेम येतो. अच्छा. कारण रोप टू रोप मॅच नाही होत आहे आणि ज्यावेळी ते रॅपनिंग करायला जातात मग त्यातले काही बनाना आहेत ते रॅप होतात, काही त्यातले रॅप होत नाही आहेत. ओके. तर मग तिथं आपला कॉन्फिडन्स म्हणा किंवा कस्टमरचा आपल्यावरचा फेथ कमी होतो आणि आपण तिथं कस्टमर लूज करतो. तर त्यासाठी आपल्याला ग्राउंड लेवलवर म्हणजे तुमचा ऑलरेडी बेस आहे आणि स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मग जे नवीन एक्सपोर्टर उतरतात तर चुका काय करतात या बनाना फील्डमध्ये फ्रॉम स्टार्ट? कसं आहे की इराणमध्ये पेमेंट घेणं मुश्किल आहे, कारण सँक्शन आहे अमेरिकेचं. पण आपण काही चोरी नाही करत आहे, कारण आपण एक्सपोर्ट करतो. बरोबर. पूर्ण ऍक्टिव्हिटी लिगली करून म्हणजे कस्टम वगैरे. तुमची तिथं कंपनी असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्याच काही कंपनी आहेत असं नाही. राईट. कंपनीज पाहिजेत असं काय नाहीये. तर पेमेंट आपल्याला ॲडव्हान्स, बरेच कंपनी ॲडव्हान्स पेमेंट देतात, पण त्यांना क्वालिटी लागते. तुम्ही क्वालिटी दिलात तर तुम्हाला बऱ्यापैकी काही प्रॉब्लेम नाही आहेत इराणमध्ये. गुड. तर इंडियामधनं किती % माल जातो इराणला? ऑलमोस्ट 10% पण नाही आहे मार्केट. ओके. एवढं कन्झम्पशन आहे इराणचं, आपण 10% पण त्यातलं हे नाही करत. म्हणजे एक्सपोर्ट नाही करत, एवढं मोठं मार्केट आहे. तुम्ही जेवढे कंटेनर द्याल तेवढं ते कन्झम्पशन ते करू शकता, पण इकडनं जात नाहीत मॅक्झिमम. हा विषय तेवढे. आता तुम्ही जेव्हा सुरुवात करत होतात सर, इंडियात तुमचा बेस होता, म्हणजे सुरुवात केली एक्सपोर्ट वगैरे करायला, मग तिथं जाऊन तुम्ही कंपनी वगैरे बनवणं किंवा या गोष्टी करायला? कंपनी बनवण्याचं आमचं एकच टार्गेट होतं, कारण आपल्याला लिगली ॲग्रीमेंट, कारण आपण PO वगैरे काही राईज करू शकत नाही. बरोबर. परचेस ऑर्डर करू शकत. तर तिथे मी कंपनी रजिस्टर केल्यामुळे आम्हाला कसं झालं की तिथल्या कंपनी बरोबर आणि तिकडच्या कंपनी बरोबर दोघांच्यामुळे आम्ही ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्यामुळे मी तिथं सेफमध्ये आमचं पेमेंट वगैरे राहू. म्हणजे जर पुढे चालून काही प्रॉब्लेम डायरेक्टली तुम्ही तिथे असतात, त्याच्यामुळे तिथे चांगलं आहे. कारण आपल्या सगळं आपल्याकडे चेक आणि त्यांच्या चेकमध्ये डिफरन्स आहे. त्यांचं चेक म्हणजे कॅश आहे. बरोबर.
आणि जर त्यांचा चेक बाउन्स झाला तर त्यांचे जेवढे पण अकाउंट आहेत त्याच्या नावावर ते सगळे इमिजिएट ब्लॉक होतात. म्हणजे चेक हा सगळ्यात मोठा मोठा फॅक्टर आहे. म्हणजे आपल्याकडे कसं आहे, चेक बाउन्स झाला तर मग त्याला रिक्वेस्ट करायची, मग ते केस कंप्लेंट त्यात किती दिवस जातात. पण इराणमध्ये ते नाही आहे. चेक म्हणजे जर मला रोडे साहेबांनी मला चेक दिला तर मी तुम्हाला देऊ शकतो. ओके, म्हणजे एक कॅशच आहे. म्हणजे एक फॉर्मॅट पेपर जसं आपण कुणालाही ट्रान्सफर करू शकतो. आणि सेकंड थिंग, एक गोष्ट आवडली सर की सगळ्यात कडक रूल आहेत. आता इंडियासोबत बरेचसे संबंध आहे, होप देत की चालू नाहीत, म्हणजे बरेचसे प्रोडक्ट बॅन वगैरे आहेत. पण तरी तुम्हाला तिथं सुरू करत असताना कुठल्या अडचणी आल्या की? अडचणी नाही आलेल्या तिथे. ओके, डायरेक्टली सेटअप तुमचा. फक्त तुम्हाला कंपनी रजिस्टर करताना एक इराणियन लागतो. अच्छा, तर त्यांचं 10% आहे आणि माझ्या नावावर 90% आहे. गुड. म्हणजे तिथला एक स्थानिक व्यक्ती आपल्याला घ्यावा लागतो कंपनीसाठी. ही एक नवीन गोष्ट आहे. आणि जेणेकरून पुढे चालून एक्सपोर्ट करत असताना, आता सर समजा आपल्या बरेचसे एक्सपोर्टर आहेत नवीन, समजा यांना पुढं फ्युचरमध्ये वाटलं की इराण कॅप्चर करायचं किंवा तिथं कंपनी काढायचं आहे, तर तुमचा सपोर्ट कसा असणार आहे कंपनी काढायला? तर तिथं आपण त्यांना तिथं जो सपोर्ट लागेल ते देऊ शकतो. म्हणजे ॲडव्होकेट असतील, डॉक्युमेंट काय, म्हणजे जी पळण्यामध्ये वेळ जाणार आहे किंवा कन्झम्पशन जाणार आहे तो इझिली होईल. आणि पण आता नवीन त्यांनी एक रूल काढलेला आहे की बरेच लोक काय करतायत, कंपनी ओपन करतायत आणि ट्रान्झॅक्शन करत फक्त ते ॲग्रीमेंटसाठी यूज करतायत. तर त्यांनी आता रिसेंटली रूल काढलेला आहे की तुमच्या अकाउंटवर मिनिमम 25 to 30 lakhs रुपीज बॅलन्स पाहिजे फॉर फर्स्ट 10 to 15 days. गुड. म्हणजे 15 दिवसासाठी ऍटलीस्ट तरी बॅलन्स पाहिजे. ते स्ट्रॉंग पार्टी बघतायत. स्टेटमेंट ठीक आहे. स्टेटमेंट बरेच लोक कॅपेबिलिटी बघतायत की हे बिझनेस करू शकतात. पण एक ग्रुप ऑफ लोक मिळून कंपनी करले तर इझी होईल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण कमी लागेल आणि इझिली तिथं कंपनी पण सेटअप होईल. म्हणजे तिथे पण कंपनी सेटअप करणं एवढा काही अवघड गोष्ट नाहीये. फक्त करेक्ट गायडन्स आणि अप्रोप्रिएट गोष्टी त्यांना वेळेवरती हव्या आहेत. नेक्स्ट थिंग सर, बनाना एक्सपोर्ट करताना आता एक आपण विचार करूया की एक बनानाची शिपमेंट आहे तर किती रुपये त्याला इन्व्हेस्टमेंट लागते, तिथं गेल्यानंतर काय त्याचा प्रॉफिट रेशो आपल्याला पडतो, थोडंसं ही सगळ्यात कोर पॉईंट आहे. मी तुम्हाला करंट सिच्युएशन सांगू शकतो कारण आता हे कॉस्टिंग आहे तरी डिपेंड ऑन बनाना क्रॉपवर. बरोबर आहे. एक ॲव्हरेज सांग. आता मागच्यामध्ये आपण बघितलं तर 32 रुपीज पर केजी होतं. बरोबर. तर त्याची कॉस्टिंग ऑलमोस्ट 13,80,000 पर्यंत जात होती. आता 12 लाख समथिंग अमाऊंट जाते. आता समजा एक 12 लाख रुपये समजा इंडिव्हिज्युअल एकाला होत नाहीये तर ग्रुप ऑफ शिपमेंट करू शकतात, म्हणजे रिस्क फॅक्टर पण कमी होईल. पण काय आता तुम्ही बऱ्याच वर्ष बघा, तुम्ही आता मी जी आजचं कॉस्टिंग सांगतो 27 रुपीज 25 to 27 रुपीज बनाना कॉस्ट चालू आहे. त्यानंतर तिथून कटिंग चार्जेस आहेत ते 1.5 रुपीज पर केजी आहे. आणि लोकल ट्रान्सपोर्ट 15,000 to 18,000 फ्रॉम फार्म टू कोल्ड स्टोरेज. पॅकिंग मटेरियल आहे ऑलमोस्ट 40,000चं पॅकिंग मटेरियल लागतं, इन्क्लुडिंग बॅग, सॅचे, पेपर, कोरुगेटेड बॉक्स वगैरे. नाही, बॉक्स एक्सक्लुडिंग ओनली पॅकिंग मटेरियल 30,000. आणि वॅक्यूम करून पाठवता का? हो. ओके. बॉक्स कॉस्टिंग ऑलमोस्ट 80 रुपीज पासून 100 रुपीज पर्यंत आहेत. तुम्हाला कुठली क्वालिटी घ्यायची ते? आपली 95 रुपीजची क्वालिटी, म्हणजे स्वतःच आपण स्वतःसाठी डेव्हलप केलेलं आहे. आपल्याला जसा पाहिजे तसा इम्पोर्टेड, इनवर्ड आउटवर्ड इम्पोर्टेड पेपर यूज केलेला आहे. तर त्याचं कॉस्टिंग एक 95 रुपीज असं 1,45,000 कॉस्टिंग जातं बॉक्सचं. त्यानंतर शिपिंगचे चार्जेस $1,500 to $2,200 पर्यंत असतात. आणि क्लिअरन्स जे आहेत 1,30,000 समथिंग, 1,20,000 to 1,30,000 क्लिअरन्स चार्जेस आहेत. ओके. आता एक लमसम तुम्ही बऱ्याच वर्ष झालं काम करता, एक चांगला एक्सपिरियन्स आलाय तुम्हाला, म्हणजे याच्या पहिलं काहीतरी जॉब करत होतात, आय होप या बिझनेसेस होता. पण मला काय सांगायचं, आता हे 12 लाख वगैरे इन्व्हेस्टमेंट आहे, ग्रुप ऑफ करू द्या किंवा इंडिव्हिज्युअल करू द्या, तर याचा प्रॉफिट रेशो काय मिळतो? कारण हे पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. 5% to 20% प्रॉफिट रेशो आहे. म्हणजे 5% ते 20% पर्यंत तुम्हाला मिळू शकतो, डिपेंड ऑन मार्केट. आणि डिपेंड ऑन मार्केट कसं आहे, प्रत्येक जण आता क्वालिटी इम्पॉर्टंट. दुबईला मॅक्झिमम एक्सपोर्ट करतात, तर दुबई करतात. पण तो आता एक इराणचा कसा आहे मार्केट बनवण्यासाठी स्पेशली आणि प्रॉफिटेबल होण्यासाठी एक्सपोर्टरने काय केलं पाहिजे किंवा किती शिपमेंट्स केल्या पाहिजे? शिपमेंट आपल्यावर डिपेंड आहे. आपल्याकडे कॅपिटल किती आहे, आपल्या मार्केटमध्ये किती होल्ड आहे, क्रेडिटर्स असेल किंवा आपल्याकडे कॅपिटल किती आहे त्यावर डिपेंड आहे. तर आज ऑर्डर एवढ्या आहेत, माझ्याकडे आज
10 कंटेनरची आज रिक्वायरमेंट आहे. म्हणजे माझे जे ॲग्रीमेंट आहे सोडून आहेत ते, पण मी तेवढे देऊ शकत नाही आहे. म्हणजे ही इराणची सिच्युएशन आहे. म्हणजे खूप तुम्ही क्वालिटी दिलात तर तुम्हाला ते सुद्धा सोडत नाही आहे. ते तुमच्या फार्मला पण व्हिजिट करतात. ते पहिल्यांदा ते तुमची क्वालिटी बघतात आणि इवन ॲडव्हान्स देऊन काम करतात. काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, सो तुम्हाला ते क्लिअर होते. नाही डायरेक्ट जातो ना. हो, कोकोपीटचं चांगलं मार्केट आहे. म्हणजे कोकोपीटचीच आहे. ओके, कुठे? कोल्हापूरला कुठे? आपण कोकोपीट घेतो पोलाची. जे ते जास्त करून प्रेफर करतायत. माझं बऱ्यापैकी मटेरियल सगळं सिंधुदुर्ग. ओके ओके ओके. साहेबांच्याकडे नंबर आहे ना? बरं, ओके, मी त्यांच्याकडून घेईन, आपण कॉन्टॅक्ट कर. त्याच्यामध्ये मी माझ्या भावाला विचारलं तर समथिंग काहीतरी ब्रिक बनवण्यात सुरू 4.5 kg या 5 kgची ब्रिक्स असते. त्यामध्ये वॉटर लेवल मी तुम्हाला डिटेल्स पाठवून देतो. तुम्ही कोकोपीट म्हणजे जे कोकोनटच्या वरचं जे असतं ना, त्याचा म्हणजे स्क्रॅप छोट्या छोट्या करून त्याच्या ब्रिक्स असतं. तर ते सुद्धा विकलं जातं, एक्सपोर्ट होत आहे. ते सुद्धा महत्वाचा हा मुद्दा. नाही, कोकोपीट यूज होतो म्हणजे कसं आहे की गल्फ कंट्रीमध्ये गार्डन्स बरोबर आहे, फार भरपूर आहेत आणि त्यासाठी वॉटरचा प्रॉब्लेम आहे इकडे. आणि ते गार्डनमध्ये वगैरे पॉली हाऊसला यूज करतात जास्त. कारण गल्फ कंट्रीत सगळे तुमचे त्यांचे बघितलेत तुम्ही फ्रूट्स व्हेजिटेबल्स वगैरे, तुम्ही म्हणणार नाही की ते फार्ममधून आलेले असे असतात. मग ते पॉली हाऊसला घेतात, त्यासाठी ते यूज करतात. कारण ते म्हणजे कुठलाही प्रोडक्ट कमीत कमी 4-5 दिवसांतर त्यांना वॉटर द्यावं आहेत आमच्या कॉम्प्रेस. आणि सेकंड थिंग सर, तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी तर क्रिएट करतील, परंतु अजून एक सर, ॲपल इम्पोर्टबद्दल थोडंसं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करा की ॲपलचं तुमचं काम कसं चालतं इंडियामधलं, किंवा डिस्ट्रीब्युशनशिप म्हणा, किंवा प्रॉफिट रेशो काय काय चालतं. एक शॉर्ट स्टार्ट टू एंड थोडंसं. ॲपल सीझन इराणमध्ये ॲक्च्युली आपल्याकडे आता अफगाणचा 3 वर्ष ॲपल नव्हता, तर यावर्षी अफगाण चालू झालेलं आहे. आता अफगाण एक 15 ते 20 दिवस चालेल. आपला काश्मीरचा चालू आहे सध्या. काश्मीरचा अजून एक 15 ते 20 दिवस, हा मंथ मॅक्स निघून जाईल. तर नोव्हेंबर एंडपासून इराणचा फुल पेसमध्ये चालू होतो. आता 1-2 3-4 कंटेनर असे फ्लोमध्ये चालू आहे. तर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत ॲपल करू शकतो. मार्चच्या 5-6 तारखेला त्यांचं नोटिफिकेशन येतं. कारण इराण गव्हर्नमेंटसुद्धा काय करतं की इंडियामधून किती इम्पोर्ट झालेलं आहे आणि इराणनं किती एक्सपोर्ट केलेलं आहे, तर ती व्हॅल्यू मॅच करतात. आणि हे पीक सीझनमध्ये काय होतं की मग ॲपलला ते ह्या महिन्यामध्ये त्यांचं म्हणजे सीझन संपत आलेला असतो, तर त्यावेळी ते डिक्लेअर करतात की एवढ्या टनचं तुम्ही एक्सपोर्ट ह्या महिन्यामध्ये करू शकता. ओके, तर तो एक फॅक्टर आहे. नाही तर त्यामध्ये कंटेनर आपले फसले की 48 डेज, माझं मागच्या वर्षीचे 48 डेज नंतर रिलीज झाले. लास्ट पण 6 तारखेला मी माझं कस्टम क्लिअर झालं आणि त्या दिवशी त्यांचं नोटिफिकेशन आला. मग सर, ॲपलमध्ये किती आतापर्यंत तुम्ही इम्पोर्ट केलं कंटेनर? आत्ता माझे 13 कंटेनर झाले त्या महिन्यामध्ये. ह्या महिन्यामध्ये एक ॲव्हरेज मी आतापर्यंत म्हणतोय 3 वर्ष. मागच्या वर्षीमध्ये माझे 54 झाले होते, कारण मागच्या वर्षी मी लास्ट सीझनला चालू केलं. आता सर, बरेचसे लोक आपल्या इंडियात आहेत, समजा त्यांना ॲपलमध्ये काम करायचं आहे, इम्पोर्टेड प्रोडक्टमध्ये, एक्सपोर्टमध्ये तर करणारच आहेत, पण त्यांना काय बेनिफिट मिळेल ॲपलचा, किंवा कंटेनरचा बॉक्स काय साईज? ॲपल फोनवर नाही करू शकत आहे, कारण ऑलमोस्ट 2200 क्रेट बसतात एका कंटेनरमध्ये. बरं, आणि तुम्ही ते फोनवर किती दाखवणार आहेत डायरेक्ट. तर आपण आपल्याला तिथे एम्प्लॉई पाहिजेत किंवा आपण व्हिजिट केली पाहिजेत, कारण आपण कॉस्टिंग लावतो ऑलमोस्ट 20 lakhs रुपीज इम्पोर्ट ड्युटी पकडून वगैरे, म्हणजे हा अमाऊंट आहे. तर हे फोनवर फसतात बरेच इम्पोर्टर्स, कारण आता माझं काय मोबाईल आजकाल एवढे हे झालेलं आहे की त्यावर क्वालिटी वगैरे तुम्हाला. आता सर, समजा मुंबईला तुमचा मटेरियल येतो राईट, तर ह्यांना काय ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते की ॲपल सेलिंग मला समजा यांना डिस्ट्रीब्युशन करायचं किंवा इंडिव्हिज्युअली घेऊन सेल करायचं, तर काय एक आज आम्ही 3 पार्टनर आहे की आम्ही आउटसोर्स केलेलं आहे. पर क्रेट 15 रुपीज आम्ही सेलचं देतो. त्यांना टार्गेट प्राइस दिलेली असते की माझं कॉस्टिंग मला माहिती असतं,
तर त्याच्यावर मी प्रॉफिट ठेवून त्याला सांगतो. सर एक ॲव्हरेज आता आपण ही सीझन बघितलं, आता मार्केटमध्ये बघितलं ना आपण तर 150 रुपये 200 रुपये त्याच्यापेक्षा हायेस्ट रेट निघतात. ॲक्च्युअली ही प्रोसेस माहिती नाही की इराणवरनं किती रुपयाला इथं येतात. इराणमध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्ही एक रेडीमेड कोल्ड स्टोरेजवरून घेऊ शकता आणि दुसरी आहे की तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही गार्डन परचेस करू शकता, डायरेक्ट हार्वेस्ट करून स्वतः. बेस्ट. हा, मी स्वतः गार्डन परचेस केलेले आहे. हां, तर गार्डन ते तर झालेले आहेत 8 कंटेनर. माझं एक्सपेक्टेशन होतं 6 कंटेनरचं, मला 8 कंटेनर त्यामध्ये मिळाले आणि लोकलमध्ये पण एक 13-13.5 टन गेलेलं आहे ॲपल. तर ते कॉस्टिंग मला ऑलमोस्ट 78 आणि पर केजी किती रुपयाला पडतो भारतात ॲपल जर विचार? 78 रुपीज. 78 रुपयानं. म्हणजे तोच ॲपल पुढे वर नाही जात. 80 रुपयाच्या वरती जात नाही. त्याच्या पुढे मग 100, 120, 150, 300 900,000 रुपीज ऑलमोस्ट. त्यामध्ये ॲब्सोल्युट म्हणजे 40-50 रुपयाचे पर हा रिटर्नला केजी मागे प्रॉफिट पडतो. पण तुम्ही एक बेस पकडून लोक कनेक्ट करून करावं. स्पायसेसचं मार्केट कसं आहे? चांगलं आहे स्पायसेस. त्यानंतर स्पायसेसमध्ये कसं आहे की माझे मित्र आहेत, तुम्ही भोजानी म्हणा, भोजानी त्यांचं आपलं मिरजला त्यांची फॅक्टरी आहे. तर तर ते चांगलं स्पायसेसमध्ये काम करता येईल. टर्मरिकमध्ये जास्त आहे त्यांचं काम. ओके, चांगले मार्केट पण चांगलं आहे, पण हे ठराविक लोकांनी कॅप्चर केलेलं आहे. आणि तिथं सुद्धा त्यांनी फॅक्टरी गव्हर्नमेंट बरोबर टाईप करून त्यांनी कोममध्ये डेव्हलप केलेलं आहे. तर स्पेशली सरांचं काम जे आहे स्ट्रॉंगली 100 प्रॉडक्ट न करता बनाना इम्पोर्ट एक कमोडिटीवर फोकस केला पाहिजे. हे नवीन एक्सपोर्टरसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी क्वालिटी माझं म्हणजे बनाना चालला किंवा जी काही कमोडिटी तुम्ही एक्सपोर्ट करत आहात त्याचं पेमेंट तुम्हाला टाईमवर यायला लागलं, त्यामध्ये बेनिफिट मिळालं, तर मग तुम्ही दुसऱ्या कमोडिटीवर फोकस करा. काय होतं की आपण एकदम आता सर तिकडले पेमेंट टर्म्स कसे असतात? म्हणजे बऱ्याच वेळेस आता समजा तुम्ही काम करता नवीन एक्सपोर्टरसोबत किंवा आपल्या इंडिव्हिज्युअल एक्सपोर्टरसोबत, तर पेमेंट टर्म्स कसे असणार किंवा काय काय प्रोसेस असणार? आमचे आता 8 to 12 शिपमेंट असतात पर कंटेनर, म्हणजे पर वेसेलला. त्यामध्ये आम्ही 5 to 6 मी माझ्या ॲग्रीमेंटला देतो, कोल्ड स्टोरेजला. ते कमिशनवर मी देतो आणि बाकीचे CIB बंदरापासला. ओके, बंदरापासला स्पोर्ट करून पेमेंट आपण रिसीव्ह करतो. आणि ह्या पेमेंटमध्ये पण 2 गोष्टी आहेत. आता तुम्ही त्यामध्ये किती हे करून म्हणजे तुमच्या समोर कस्टमर कसं आहे, तर तुम्ही बरेच काय करतो. आता आम्ही काय करतो, बनाना एक्सपोर्ट करतो, मी नोटिफाय कंपनी टर्की दाखवतो, पण एक्सपोर्ट करतो इराणला. आणि जे पेमेंट मला येतं तर मी टर्कीवरून येतं, तर त्याचा रोड टेप बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. तुम्ही डायरेक्ट जर घेतलात तर प्रॉब्लेम येतो, कारण ट्रान्झॅक्शन कंप्लीट होत नाही आहे आणि बँक मग तुम्हाला नोटीस पाठवते की तुमचं ट्रान्झॅक्शन्स ओपन आहेत. ओके, आणि त्यामध्ये दुसरं एक आहे की ज्या कार्डवर तुम्ही बनाना एक्सपोर्ट केलेलं आहे तिथे कमर्शियल कार्ड आहे, त्यावरच तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. स्वतःची जरी कंपनी असेल तर त्या कंपनीला तुम्ही एक्सपोर्ट नाही करू शकत आहे, तिथं कमर्शियल कार्ड आहे. त्या कमर्शियल कार्ड असे आहेत की तुम्ही ॲपल किती एक्सपोर्ट केलेलं आहे इंडियाला त्यावर त्यांना कोटा मिळतो इम्पोर्टचा, बनाना इम्पोर्टचा. तर ज्या कार्डवर तुम्ही बनाना एक्सपोर्ट केलेला आहे त्याच कार्डवरून तुम्ही ॲपल इम्पोर्ट करायचा. तर ह्याचा एक बेनिफिट मिळू शकतो. म्हणजे नाही कंपल्सरी नाही आहे, पण तुम्हाला फ्युचरमध्ये नोटीसला काहीतरी तुमच्याकडं ऑप्शन्स पाहिजेत ना. आज बँक काय म्हणते की तुम्ही एक्सपोर्ट केलं आहे पण तुमचं पेमेंट बँकमध्ये नाही आलेलं, तुम्ही काय दाखवणार? मग ते 100% प्रॉफिट पकडतात, कारण तुमचे SB कॉपी असते आणि तेवढं टॅक्स बेनिफिट ते टॅक्स नोटीस पाठवतात. ओके, गुड. आता रिसेंटली हार्वेस्टिंग डे करून घेतात, त्याच्यावर ते लिक्विड्स काय आम्ही तिकडे ते पाण्यामध्ये डीप नाही करत का आपण? बनानाचं की ॲपल? बनानाचं माझी टीम वेगळी आहे, मी त्यामध्ये नाही, पण बनाना आपण हार्वेस्ट केल्याबरोबर एका लिक्विड पाण्यामध्ये एक टाकून ते सेल्फ लाईफसाठी नाहीत करत आहे. ज्यावेळी आपण कटिंग करतो ना त्यावर बॅक्टेरिया वगैरे येतात आणि ब्लॅक पडायचं चान्सेस असतात, तर ते ब्लॅक नाही. ते काय वापरलं जातं त्यांचं ते म्हणणं आहे? बायो नाही मॅडम. मला अच्छा, ठीक आहे. केमिकल आहे, 1 kg लागतं एका ह्याच्यामध्ये. पॅकिंग करतात. पण मला नाही म्हणायचं तुम्ही मग त्याची आपली टीम बनवायची केळी चांगली, पण जळगाव
जळगावची सेल्फ लाईफ कमी आहे. दिसायला जळगावची चांगली आहे केळी, पण सेल्फ लाईफ कमी आहे. तुम्हाला थोडा नान कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एक्सपोर्ट किती दिवसात करताय त्यावर डिपेंड आहे. आता तुमचं कस्टम डिले झाला तर कस्टम तुमच्या हातात नाही आहे. एक वर तुमचं SB कॉपी झाली की कंटेनर तुमचा सीपवर गेला तर तुमच्या हातामध्ये काही नाही आहे. आता ह्या 2 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो की आता आमचे 2 कंटेनर जेबुलेला अडकलेले आहेत आणि जेबुलेला एक ॲक्सिडेंट झालेला आहे क्रेनचा. आता त्या गोष्टी तुमच्या माझ्या हातात नाही आहे. बरोबर, राईट. आता तिथे किती 4, 5, 8 दिवस डिले झाला तर त्यामुळं क्वालिटी तुम्ही बनणे राईट शेत आहे. तुमच्या हातात जेव्हा तुम्ही बेस टू एंड एक्सपोर्ट कराल ना, तेव्हाच तुम्हाला त्याच्यामधले अप अँड डाऊन्स कळतात. आपण फक्त थेरॉटिकल बोलणार नाही, आज प्रॅक्टिकली सरांनी सगळ्या गोष्टी अनुभव केले म्हणून क्वालिटी ओपन होणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे ना, कारण तुम्हाला कंटिन्यू बिझनेस करायचा आहे. एक शिपमेंट पाठवलं, तुम्हाला कस्टमरनं पेमेंट पाठवला, ॲडव्हान्स पाठवला किंवा त्यानं फुल पेमेंट केलेलं आहे, पण परत तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना, एक क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. गुड. आता सर हां म्हणजे जुदर मला आम्ही आता केळीग्रामचा आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा म्हणजे आम्ही विचार करतोय की त्याचं डेव्हलप करायची शेती आणि एक्सपोर्ट करायचे केळी, तर मग त्याचं शेल्फ लाईफ वगैरे आपल्या इकडे काही असं आहे का प्रॉब्लेम? नाही आहे, ते तुमच्या सॉईलवर वगैरे पण सुद्धा डिपेंड आहे. पण केले ना तुम्ही असं पुणे जिल्ह्यामधल्या वगैरे केळींचं कधी? बरेच आहेत तिथं सपोर्ट करतायत. तुम्ही जैन इरिगेशन वगैरे जैन आहेत रोप वगैरे, त्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट केला तर ते तुम्हाला, कारण त्यांच्याकडे बऱ्याच एरियामधले सॉईलचे त्यांच्याकडे आहेत रिपोर्ट्स, तर ते तुम्हाला गाईड करू शकतात. मॅच करायला पाहिजे त्या लेवलने ती सॉईलचा. आता तुम्ही बघितलं बनाना जास्त करून टेंभुर्णी, सोलापूर, आता बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. आता बऱ्याच ठिकाणी नांदेडवरून पण चालू आहे, सावदा चालू आहे. त्या माझा माझी सासूरवाडी सावगोलाच आहे, माझी तिकडे आहेत बरं. म्हणजे पण अशी शेल्फ लाईफ किती किती असते? तुम्ही म्हणता 12-15 दिवस, 1 मंथ टेम्परेचर तुम्हाला 13 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. ते केल्यानंतर 1 मंथ काय नाही. बॉक्स तुमचा स्ट्रॉंग असेल आणि टेम्परेचर मेंटेन असेल तर बनायला काही प्रॉब्लेम होत नाही आहे. ओके, म्हणजे आमच्या इकडून पण आपल्याला विचारायचं तर तशी शेती आपण घेऊन करू शकतो. तुम्ही आता माझे 1-1.5 महिन्यापूर्वी मी एक न्यूज रीड केली होती, नांदेडमध्ये एक्सपोर्ट क्वालिटी पण बनाना घेतली. आम्ही तेच म्हणलं ना, नांदेडमध्ये चांगली पीक ते तालुक्यामध्ये जस्ट. ओके, चालू शकते. एकदा तुम्ही बघितलात ना एक्सपोर्ट केल्यानंतर शेल्फ लाईफ एकदा कळणार ना तुम्हाला की तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता जळगावची केळी म्हटली तर 4 ते 5 रुपयाचा फरक असतो कम्पेअर टू टेंभुर्णी. आता टेंभुर्णी कसं आहे की टेंभुर्णीचं डिमांड आहे, तर त्यांचं ते डिमांडिंग कॉस्ट हाय असते टेंभुर्णी जळगावपेक्षा. नांदेडला पण आहे, कॉस्टिंग कमी आहे पण नांदेड. हो, पण तिकडे कसं आहे माहिती आहे का, कोल्ड स्टोरेज वगैरे थोडे शॉर्ट आहे. हार्वेस्ट लगेच हो, सेम डे कोल्ड स्टोरेजला झाला पाहिजे. बाकी मग त्याचं म्हणजे ॲज इट इज जसे सप्लायर्स अवेलेबल आहे इंडियामध्ये, तुम्ही त्यांच्याकडून घेता येणार नाही, यांचा पूर्ण आउटसोर्स आहे ना, युरोपासून हे करतात का? आणि तिथं आम्हाला नाही का तुमच्या एक्सपोर्ट म्हणजे याची साखळीचं. हां, आता बघा सर, यांचं म्हणणं असं आहे की थोडक्यात पुढे चालून हे एक्सपोर्टर करणार किंवा एक कनेक्टिव्हिटी करून तुमच्यासोबत मदत घेऊन एक एक्सपोर्टला हेल्प मिळणार आहे. तर त्यांना असं म्हणणं आहे की आउटसोर्स तुमचे जो ऑलरेडी सेटअप आहे त्याच्यामध्ये आमचा रोल डायरेक्ट देऊ शकतो. आपल्यासारखे पण बरेच टीम आहेत, पण स्वतः तिथं जाऊन इनिशियली आहे काय आहे स्वतः सुद्धा. गुड. एकदा तुम्हाला कळली ना फर्स्ट शिपमेंटसाठी, नंतर तुम्ही इंडिव्हिज्युअली करू शकता. तर ते तुमच्या टीमला जो एक्सपिरियन्स आहे, जर आम्ही इनडायरेक्टली नाही ह्यामध्ये बऱ्याच आहेत गोष्टी, कारण काय आहे 1540 कार्टून्स असतात. नवीन पार्टी असेल त्यांना माहिती असतं ही नवीन पार्टी आहे, त्यामध्ये मग सेकंड प्रॉप टाकणारं एक व्हेकल 500-600, तुमच्यानं रेट घेणारं एक फर्स्ट क्वालिटीचा, त्या पण गोष्टी आहेत. बाकी डॉक्युमेंटेशनमध्ये याला टेस्टिंग रिपोर्ट नाही, टेस्टिंग रिपोर्ट नाही द्यावं. ओके, गुड. थँक्यू सो मच सर, इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल खूप सारी. आणि नवीन एक्सपोर्टर जुळणार आहेत त्यांच्यासोबत कसं काम करायचं किंवा पेमेंट टर्म्स काय असतील हे आपण नक्कीच आता डिस्कस करूया बसून. पण खूप सारी इन्फॉर्मेशन दिली आज. इथंच एवढ्यापर्यंतच पोहोचणार नाही, ऑल ओव्हर महाराष्ट्रापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचणार आहे. तर तुमच्याबद्दल एक शॉर्ट सांगा की तुमचं नाव किंवा तुम्ही कुठून आहात आणि एक्झॅक्टली. माझं नाव अमित तोरसे, मी ॲक्च्युली पुण्यावरून आहे, बेसिकली मी तळेगावला. ओके. आणि तुमच्या कंपनीचं नाव काय आहे?
प्रिमिसिया इम्पोर्ट. गुड. आणि मला एक विचारायचं होतं की जे सुरुवात केलात दॅट इज गुड थिंग की मराठी माणूस तेवढा दूर जाऊन पण एक आपली छाप पाडू शकतो. फक्त एक करेक्ट गायडन्सची गरज आहे आणि तो तुमच्याकडनं नक्कीच नवीन एक्सपोर्टरला मिळेल. तर दुबई करण्यापेक्षा आपण इराणला पण अप्रोच करू शकतो. दुबई कसं आहे, नाही एव्हरीथिंग सेंट्रल आहे, तिथून हब कनेक्टेड आहे, पण आपण इतर देशाला पण टार्गेट करू शकतो. तर इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या बऱ्याचशा लोकांना म्हणजे एक्सपोर्टरला, नवीन एक्सपोर्टरला एक थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.